या झाडाच्या पानात डावीकडे ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि उजवीकडे महादेव आहेत अशी कल्पना आहे. यज्ञात या झाडाचं लाकूड समिधा म्हणून वापरतात, म्हणून याला याज्ञिक म्हणतात. याच्या फुलांचा आकार पोपटासारखा दिसतो, म्हणून संस्कृतमध्ये याला किंशुक असं म्हणतात. याच्या फुलामुळे चक्क जंगल जळल्यासारखं दिसतं, म्हणून फ्लेम ऑफ फॉरेस्ट. आणि याच्या खोडातून निघणाऱ्या चिकट डिंकामुळे बेंगॉल किनोट्री. हाच 3 पानांचा आपण ओळखत असलेला पळस. 12 ते 15 मीटर उंच वाढणारा हा एक पानगळी वृक्ष. जगात पळसाच्या 30 जाती आहेत, पण भारतात फक्त 3. पळसाच्या फुलांचा लाल रंग सगळीकडे आढळतो, परंतु पळसाच्या फुलांचा पिवळा आणि पांढरा रंग दुर्मिळ. खोडाच्या आतील भागापासून दोरे काढतात. पळसाच्या फुलांना सुकवून त्याचा रंग साडींना रंग करण्यासाठी वापरला जातो. पानांची पत्रावळी होते, गुरांना चारा मिळतो आणि याच्या फुलातून पक्ष्यांना मधाची मेजवानी मिळते. पळसाची पाने लघवी साफ करणारी, अतिसार आणि रक्ती मूळव्याधावर उपयोगी असतात. पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी बियांची पावडर मधात मिसळून देतात. उष्णता कमी करण्यासाठी पळसाची पाने रात्रभर भिजवून त्याचा सरबत देखील पिला जातो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. थंडी तापासाठी सालीचा काढा, पुरळ, त्वचेचे रोग, वेगवेगळे येणारे फोड, ह्या सगळ्यावर पळस हा खूप उपयोगी. अशा वेगवेगळ्या महावृक्षांच्या माहितीसाठी PIP ॲग्रोला नक्की फॉलो करा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.